नमस्कार. आज आपण एका खास विषयाबद्दल बोलणार आहोत. वनस्पतींमधनं निघणाऱ्या चिकट पदार्थांबद्दल. हो, डिंकाबद्दल. हा विषय ऐकायला खूप साधा वाटतो नाही का? पण थांबा, याचे धागेदोरे इतिहासापासून थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोचल्यात. चला तर मग या चिकट कहाणीत थोडं खोलवर जाऊया. प्राचीन राजे, आधुनिक औषधं आणि एक व्हायोलिन, या तिघांमध्ये एक समान धागा काय असू शकतो? कधी विचार केलाय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे नक्कीच मिळणार आहे. आणि ते उत्तर दडलंय एका अशा चिकट पदार्थात ज्याने खरं तर जगाचा इतिहास आणि आपलं आजचं आयुष्य दोन्हीवर प्रभाव टाकला आहे. बरं, त्या मोठ्या प्रश्नाकडे परत येऊच. पण त्याआधी हे समजून घेऊ की हा डिंक म्हणजे नेमकं काय असतं. खरं तर ही निसर्गाची एक कमाल गोष्ट आहे. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डिंक म्हणजे काय? तो एक चिकट, सुगंधी द्रव आहे जो वनस्पतींमधून तेव्हा बाहेर येतो जेव्हा त्यांना काही इजा किंवा जखम होते. आणि हो, विज्ञानाच्या भाषेत याला सेकंडरी मेटाबोलाइट असंही म्हणतात. आता हा मोठा शब्द वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. वनस्पतींनी स्वतःच्या संरक्षणासाठी तयार केलेलं एक खास रसायन. ह्या डिंकाचे काही गुणधर्म तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. एक म्हणजे हे वनस्पतींपासून मिळतं. दुसरं म्हणजे त्याला एक छान सुगंध असतो. हे पाण्यात अजिबात विरघळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हवेच्या संपर्कात आलं की ते लगेच वाळून कडक होतं. झाडाच्या खोडावर तो सुकलेला, कडक झालेला डिंक आठवतोय ना, तोच हा प्रकार. पण प्रश्न हा आहे की झाडं हे डिंक तयारच का करतात? उगाच तर नाही करत असणार, बरोबर? तर याचं उत्तर आहे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. असं समजा की डिंक म्हणजे वनस्पतींसाठी त्यांचं स्वतःचं फर्स्ट एड बॉक्स आहे, किंवा मग एक नैसर्गिक चिलखत. वनस्पतींमध्ये डिंक तयार होण्याची जी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ना, तिला बायोसोर्स म्हणतात. म्हणजे निसर्गतःच वनस्पती हे रसायन तयार करतात आणि हे त्यांच्या जगण्यासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे. गरज पडली की त्या स्वतःच हे औषध तयार करतात आणि स्वतःचा बचाव करतात. किती हुशार आहेत बघा. आता बघा ही प्रक्रिया कशी काम करते. समजा एखाद्या किड्यानी किंवा कशामुळे तरी झाडाच्या सालीला इजा झाली. लगेच तिथून तो चिकट द्रव म्हणजे डिंक बाहेर यायला लागतो. तो त्या जखमेवर पसरतो. याचा दुहेरी फायदा होतो. एकतर तो किडेमकोळांना त्यात अडकवतो आणि आत येऊ देत नाही, आणि दुसरं म्हणजे तो संसर्ग होण्यापासून पण वाचवतो. आणि मग तो वाळतो आणि जखमेवर एक घट्ट संरक्षक थर तयार करतो, अगदी आपल्या जखमेवरच्या पट्टीसारखं. खरंच निसर्गाची कमाल आहे ही. वनस्पतींनी स्वतःच्या संरक्षणासाठी तयार केलेलं हे तंत्रज्ञान मानवाने मात्र हजारो वर्षांपासून स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं आहे. चला आता या डिंकांच्या औषधी प्रवासावर एक नजर टाकूया. हा इतिहास खूपच रंजक आहे. आपण सुरुवात करूया एका खूप प्रसिद्ध डिंकापासून. गंधरस, किंवा इंग्रजीमध्ये ज्याला मर म्हणतात. हा साधासुधा डिंक नाहीये. याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये, कथाकहाण्यांमध्ये सापडतो. त्यामुळे याला एक वेगळंच ऐतिहासिक महत्त्व आहे. तर पूर्वी काय व्हायचं? गंधरसाचा उपयोग पवित्र धूप म्हणून किंवा अगदी मृतदेह जतन करण्यासाठी केला जायचा. त्या काळातल्या लोकांना अनुभवाने हे माहीत होतं की यात जंतुनाशक गुणधर्म आहेत. आणि आज विज्ञानाने तेच सिद्ध केलंय. म्हणूनच आजच्या काळात गंधरसाचा वापर अँटीसेप्टिक क्रीम्स आणि माउथवॉशमध्ये सर्रास होतो. आता येऊया आपल्या भारतीय परंपरेशी जोडलेल्या एका डिंकाकडे, गुग्गुळ. गुग्गुळ हे नाव आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. आयुर्वेदात तर गुग्गुळला हजारो वर्षांपासून खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि इथेही बघा, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान कसे एकत्र येतात. आयुर्वेदात गुग्गुळला एक अत्यंत महत्त्वाचं औषध मानलं जातं, खास करून सूज कमी करण्यासाठी. आणि आजचं विज्ञान काय करतंय? तर ते बरोबर त्याच्या दाहविरोधी म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्मांवरच संशोधन करतंय. म्हणूनच आजकाल अनेक हेल्थ सप्लिमेंट्समध्ये गुग्गुळ हा एक महत्त्वाचा घटक असतो. बरं, आत्तापर्यंत आपण औषधी उपयोगांबद्दल बोललो. पण थांबा, डिंकाची गोष्ट इथेच संपत नाही. खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यात, अगदी स्वयंपाकघरापासून ते थेट एखाद्या संगीत मैफिलीपर्यंत हा डिंक वेगवेगळ्या रूपात आपल्यासोबत असतो. आता आठवतोय तो सुरुवातीचा प्रश्न? प्राचीन राजे, औषधं आणि व्हायोलिन यांना जोडणारा दुवा कोणता? चला तर उत्तर पाहूया. बेन्झॉइन नावाचा डिंक अत्तरांमध्ये वापरला जातो, जो राजे महाराजे वापरायचे. आपल्या फोडणीतला हिंग, तोही एक डिंकच आहे.
आल्याची जी खास चव आणि गुणधर्म आहेत ते सुद्धा त्यातल्या डिंकासारख्या घटकांमुळेच. आणि व्हायोलिन वाजवणारे त्याच्या तारांवर जे पावडरसारखं लावतात त्याला रोझिन म्हणतात आणि तो सुद्धा एक डिंकच आहे. तर मिळालं उत्तर. प्राचीन राजे, आधुनिक औषधं आणि व्हायोलिन या सगळ्यांना जोडणारा दुवा आहे डिंक. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते. निसर्ग म्हणजे एक मोठी फार्मसी आहे आणि यात अशी अनेक रहस्य दडलेली आहेत ज्यांचा शोध आपण आत्ता कुठे घ्यायला सुरुवात केली आहे. हे वाक्य ह्या कल्पनेला अगदी बरोबर शब्दात मांडतं की जंगल हीच आपली मूळ फार्मसी आहे आणि आपण फक्त त्याच्या झाडांमध्ये दडलेल्या शक्तिशाली रसायनशास्त्राचा पुन्हा शोध घेऊ लागलो आहोत. म्हणजे जे ज्ञान हजारो वर्षांपासून अस्तित्वात होतं त्यालाच आपण आज विज्ञानाच्या मदतीनं नव्याने समजून घेत आहोत. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो. आपण निसर्गाच्या या फार्मसीचा, या खजिन्याचा शोध तर घेत आहोत, पण या प्रगतीसोबतच त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? प्रगती आणि निसर्गाचं संरक्षण यातलं संतुलन कसं साधायचं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.